नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करियन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला एक गोड्या पाण्याची मच्छी दाखवते आहे. याला कोळीम असं म्हणतात. ही मच्छी खायला खूप छान लागते. 12ही महिने मिळते ही मच्छी. तर आपण हा कोळीम आता कसा साफ करायचा हे मी तुम्हाला दाखवते. आज माझ्या सासूबाई हे करतायत. हे बघा, आपली ही कोळीम आता स्वच्छ करून झाली आहे आणि 1-4 पाण्याने मी ती स्वच्छ धुतली आहे. हे बघा, आपण हा सगळा कोळीम आपण साफ करून धुवून घेतलेला आहे. त्याच्यासाठी आपण लसूण घेतलेला आहे. 10-12 पाकळ्या लसूण घ्यायचा आहे. हिंग, हळद, तिखट, मीठ आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोकम लागणार आहे. आता आपण फोडणी बघूया. आपलं तेल तापले, आता आपण त्याच्यामध्ये लसूण घालायचं. लसूण छान परतून घ्यायचा. हिंग पाव चमचा घातला, हळद घातली अर्धा चमचा, आता ते कोळीम आपल्या त्याच्यामध्ये घालून घ्यायचे. छान परतून घ्यायचे. बघा, सगळ्या कोळी माझी कसे वेगळ्या कलरचे ग्रे कलरचे होते. आता सगळ्याचा कलर बदललाय. तोपर्यंत कलर बदलेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. त्याच्यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. तिखट घालायचं. चमच्यासाठी घातलेलं. तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हलवून घ्यायचं. आता आपला हे मसाला चांगला परतून झालाय. आता त्याच्यामध्ये कोकम घालायचं आपल्याला. कोकमात थोडं पाणी घातलेलं होतं. कोकमात थोडं पाणी घातलेलं होतं. ते पाणी पण त्याच्यात ओतायचं. तर 5 मिनिट आपण ते झाकून शिजवणार आहे. गॅस बारीक करून घ्यायचा. आपण आता आपले कोळीम शिजलेले आहेत. त्यात थोडं पाणी आहे. तर ते पाणी आटेपर्यंत आपल्याला 5 मिनिटं तसंच गॅसवर ठेवून द्यायचं. थोडस त्याला रस म्हणजे अगदी थोडसा ते ओलसर राहतील एवढंच फक्त त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ठेवायचं. एवढं खाली थोडस पाणी दिसतंय, एवढंच रस आपल्याला त्याच्यामध्ये शिल्लक ठेवायचं. ते कोळीम चांगले एकदम कोरडे होत नाही, थोडेसे रसरशीत राहतात. त्याच्यामुळे 5 मिनिटं आपण ठेवूया गॅसवर आणि मग गॅस बंद करूया. आपले कोळीम आता पूर्ण शिजलेले. आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची.
वाढवून